वसईच्या न्यायालयामध्ये समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। कोर्टात एकीकडे तारीख पे तारीख पडत असते आणि कोर्टातील वाद जर तुम्हाला बाहेरच्या बाहेर मिटवायचे असतील तर यासाठी हे समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। आज याचं उद्घाटन करण्यात आलं, न्यायमूर्ती सातबाई यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि याच्यासाठी वसई विरार परिसरातले अनेक वकील उपस्थित होते। या समुपदेशन केंद्राचा उपयोग हाच आहे की जर तुमची वसई कोर्टात केस चालू असेल आणि जर तुम्हाला दोघांमध्ये भांडण मिटत नसतील तर या केंद्रात जर तुम्ही आले आणि तुमच्यामध्ये आपापसात वाटाघाटी झाल्या तर ही केस संपू शकते। इथे आल्याचा फायदा हाच होणार आहे की याला कायदेशीर आधार आहे। काही ठिकाणी जर बाहेर आपण आउट ऑफ द कोर्ट जाऊन सेटलमेंट करतो त्याला कुठल्याही प्रकारे कायद्याचा आधार नसतो, परंतु या समुपदेशन केंद्रामध्ये जर तुम्ही तुमची केस मिटवली तर याला कायद्याचा आधार मिळतो आणि याचं संपूर्ण लीगल डॉक्युमेंट तुम्हाला मिळणार आहे। आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे समुपदेशन केंद्र फक्त बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस सुरू राहणार आहे। सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत हे समुपदेशन केंद्र असणार आहे। आणि यामध्ये समुपदेशक म्हणून श्री पंकज वाकचौडे जे संरक्षण अधिकारी वसईचे आहेत, श्रीमती दिव्या जाधव सहाय्यक संरक्षण अधिकारी वसई या उपलब्ध असतील, श्रीमती पूजा अरोरा स्वयंसेवक वसई, या तिघांची सध्या नेमणूक करण्यात आलेली आहे। आणि या तिघांच्या माध्यमातून तुमचे जे न्यायालयीन तंटे असतील ते बाहेर सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे तुमचे जर न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष खटले चालू असतील आणि तुम्हाला तारीख पे तारीख मिळत असेल तर ही चांगली संधी आहे की या समुपदेशन केंद्रात या आणि तुमची केस मिटवण्याचा किंवा तुमचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा। यामध्ये सर्व टाईपच्या केसेस आहेत आणि तुम्हाला इकडचे वकील देखील मदत करू शकतात। त्यामुळे आजच तुम्ही जर तुमची केस सुरू असेल तर तुमच्या वकिलांशी बोलून या समुपदेशन केंद्राची मदत घ्या। या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन झाल्यानंतर ॲडव्होकेट दिगंबर देसाई यांनी काय माहिती दिली आपण ऐकूया। हे मीडिएशन सेंटर आहे, याला मराठीमध्ये समुपदेशन केंद्र मराठीत म्हणतात। याचं आता त्याचं ओपनिंग केलेलं आहे आमचे माननीय जिल्हा न्यायाधीश सातबाई साहेब यांनी हे ओपनिंग केलेलं आहे। ह्याचं उद्देश असा आहे की इथे जे कोर्टामध्ये जे खटले असतात, जे वर्षानुवर्ष लोक भांडत बसतात आणि कधीकधी छोट्याशा कारणासाठी ही अनेक वर्ष ही भांडणं कोर्टात होत जातात, तारखावर तारखा पडत राहतात आणि म्हणून ही मीडिएशन सेंटरचा कॉन्सेप्ट आहे, त्यासाठी हा इथे कार्यान्वित झालेला आहे, जो ऑलरेडी प्रचलित आहे। इथे आपल्याकडे सुद्धा हे सेंटर बनलेलं होतं पण त्याचं ओपनिंग ऑफिशियली झालेलं नव्हतं, जे आज झालेलं आहे। तर इथे अशा प्रकारचे कुठलेही डिस्प्यूट्स जे असतात ते दोन पार्टीमधली भांडणं ही कोर्टामध्ये भांडत बसण्यापेक्षा ती इथे बसून सॉल्व करण्यासाठी म्हणून हा एक कॉन्सेप्ट आहे की ही योजना आहे, त्याचा लोकांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे। इथे आपले मीडिएटर्स म्हणून इथे संरक्षण अधिकारी पंकज वाकवडे यांची नेमणूक झालेली आहे। मग दिव्या जाधव या आणि पूजा अरोरा ह्या त्यांच्याबरोबर इथे असणार आहेत। तर ज्या कोणाच्या अशा प्रकारचे डिस्प्यूट्स असतील आणि त्यांना ते सॉल्व करायचे असतील मीडिएशनसाठी, त्यांना इथे कोर्टात येऊन जर ती मदत घ्यायची असेल तर हे जे सेंटर आहे त्याच्यासाठी हे बुधवार आणि गुरुवार प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी गुरुवारी हे इथे मीडिएशन असणार आहे आणि त्याच्यासाठी वेळ आहे सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6। याच्यामध्ये कोर्टचं किती टाईम वाचलं? ॲक्च्युली इट्स अ गुड कॉन्सेप्ट। म्हणजे आता इथे आपल्याकडे आता सुरू होतं आहे पण अदरवाईज लोक न्यायालय ही कॉन्सेप्ट ऑलरेडी सुरू आहे। तर अशा प्रकारचे जे डिस्प्यूट्स अदरवाईज सॉल्व होतात कोर्टाच्या बाहेर तर ते ऑलरेडी आपण ते लोकन्यायालयाच्या माध्यमातून होतच असतात, परंतु लोकन्यायालयात मॅटर्स ऑलरेडी ज्या कोर्टात असतात त्या तिथे जात असतात। इथे मीडिएशन सेंटरमध्ये इवन बिफोर इट रिचेस द कोर्ट और even after it reaches the court, this mediation can be done and it can be sorted out.